हाय गाईज, गुड इव्हनिंग. ॲक्चुअली सॉरी फॉर लेट पोस्टिंग बट समजून घ्या आता माझं दरवेळेसच झालेलं आहे. ॲक्चुअली तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची होती, की तुम्हाला काही आयडिया आहे का, की मी नेहमी म्हणजे असं माझ्या काही इमोशनल क्लिप्स किंवा रडायच्या क्लिप्स का टाकते व्लॉगमध्ये? कारण माझं मन ना कुठेतरी असं म्हणतं, की मी ना कन्सिस्टन्सी अशी ठेवलेली आहे, की मला माहिती आहे, की मी त्या डेपर्यंत जाईल, जेव्हा मी माझे व्लॉग पुन्हा बघणं स्टार्ट करेन. आणि मी ना 100% शुअर आहे, की त्यावेळी जेव्हा माझं लाईफ सेटल होईल, मी सक्सेसफुल मे बी होईल किंवा नाही होईल, पण झालीच, तर माझ्यासोबत ना आता जरी कोणी नसेल, पण तेव्हा 10 लोकं समोर असतील. आणि जेव्हा मी माझे व्लॉग्स पुन्हा बघत असेल ना, तेव्हा ते सुद्धा माझ्यासोबत उभे राहतील बघायला. आणि मला ना त्यावेळी असे अजिबात लोकं नाही पाहिजे माझ्या आयुष्यात, जे मला असं म्हणतील, "बापरे! तुझं तर छान होतं. तुझं काय फक्त तुला व्लॉग तर टाकायचे होते. काय तू करते तेच तर तुला दाखवायचं होतं आणि आज तू इतकी सक्सेसफुल झाली." हे मला ऐकायचं नाही. तर मला हे ऐकायचं आहे, की हा जो व्लॉगमध्ये तू रडते, ह्या क्लिपला जी रडते, तू हे जे पोस्ट केलेले याबद्दल, या व्यक्तीबद्दल तू जे बोलतीये, आज ते खरं सत्यात उतरलं आणि तू जेवढी मेहनत त्यावेळेस घेतली असेल, तेवढं तुला आज फळ भेटलेलं आहे. आम्हाला खरंच गर्व आहे. मला असे लोकं पाहिजेले. म्हणून मी ना माझा हा दृष्टिकोन असतो रडायच्या काही इमोशनल क्लिप्स टाकायचा. आणि हे बघा गाईज, आज नाही होणार, उद्या नाही होणार, पण एक दिवशी नक्कीच होणार आहे. सो या दॅट्स इट. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या ब्लॉगला. बाय बाय.